नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. बहुतेक शेतकरी कमेंट बॉक्समध्ये विचारतात की यील्ड बेस जे आमचं ते झिरो दाखवते. आता यील्ड बेस झिरो दाखवते तर मग आम्हाला विमा मिळणार का? या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही आहेत. कारण की जी काही पीक विमा योजना होती ती पीक विमा योजना शासनाने तात्काळ आता बंद केली आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की जे काही 2023-24चे जे काही पीक विमा होता किंवा आता मागचे जे काही राहिलेले पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळणार का? आणि त्याच विषयावर आपण आज बोलणार आहेत मित्रांनो. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा यील्ड बेस म्हणजे काय? जे काही आपल्या पीक कापणीच्या प्रयोगावर आधारित जो काही सरसकट जो काही पीक विमा मिळतो त्याला यील्ड बेस झिरो म्हणतात. आता यील्ड बेसच्या आधी 80 ते 110 असं जे काही प्रमाण होतं शासनाकडून बीड पॅटर्न ज्याला म्हणत होतो त्याच्यामध्ये 1 रुपयामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता. आता हा जो काही पीक विमा मिळत होता याच्यासाठी शासनाकडून काहीतरी नियम आखून दिले होते. जसं की अग्रिम पीक विमा होता, मिड टर्म पीक विमा होता, यील्ड बेस होता, पीक कापणीच्या आधारावर जो काही पीक विमा मिळतो तो पीक विमा होता. ह्या सगळ्या गोष्टींवर आता शासनाकडून आता जे काही शासनाने जो काही निर्णय घेतला आहे तो बाकीचा निर्णय सोडून फक्त आणि फक्त आता पीक कापणीच्या प्रयोगावर आधारित पीक विमा मिळणार आहे. मग आता बहुतेक शेतकऱ्यांचं जे काही स्टेटस आहे ते यील्ड बेस झिरो दाखवते. आता यील्ड बेस झिरो का दाखवते मित्रांनो? कारण की याच्यामध्ये जे काही 3 जिल्हे होते, हिंगोली झाला, नांदेड आणि असे 3 जिल्हे होते. या 3 जिल्ह्यांमध्ये शासनाकडून 25% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला होता. आता 25% अग्रिम पीक विमा केव्हा मंजूर करण्यात येतो? ज्यावेळेस एखाद्या भागामध्ये 50%पेक्षा जास्त नुकसान, शेती पिकाचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी रँडमली पंचनामे करून तिथे 25%पर्यंत हा अग्रिम पीक विमा दिला जातो. आता त्याच्यानंतर हे लोकलाइज पीक विमा. आता लोकलाइज पीक विमा म्हणजे काय? जे की अतिवृष्टी नुकसान भरपाई, अतिवृष्टी असो किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि तिथे जर शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांना लोकलाइज पीक विमा हा मिळत असतो. आता लोकलाइजमध्ये देखील 2 प्रकार आहेत. एक वाईड स्प्रेड लोकलाइज असा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती खूप काही मोठ्या प्रमाणात होते आणि तिथे जर शेतकऱ्यांनी दावे केले आणि तिथली जी काही नुकसान भरपाई ती 25%पेक्षा जास्त जर असेल तर शेतकऱ्यांना तिथे वाईड स्प्रेडचा देखील जो काही पीक विमा आहे तो मिळत असतो. आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना आता हे रँडमली सर्वे असतात. जसं की 10 शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याचं तिथे सर्वे करण्यात आला आणि मग 10 शेतकऱ्यांचं तिथे कॅल्क्युलेशन होत असतं, म्हणजे सरासरी काढण्यात येते. मग एखाद्याला ज्याचं कमी नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्याला देखील चांगला फायदा होतो, तर काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये नुकसान सहन करावा लागतो. आता जो काही पीक विमा वाटप सुरू आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम काय? आपल्या प्रश्नावर येऊ आपण. कारण की जो काही यील्ड बेसचा पीक विमा आहे तो यील्ड बेसचा पीक विमा अजून शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेला बहुतेक शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही आहे. कारण की बहुतेक शेतकऱ्यांना मिड टर्मचा पीक विमा हा मिळालेला आहे. आता तुम्हाला अजून प्रश्न पडेल की आम्हाला मिड टर्मचा पीक विमा मिळाला तर मग आम्हाला यील्ड बेसचा मिळणार नाही का? तर नक्कीच मिळणार मित्रांनो तुम्हाला. कारण की यील्ड बेसचा जो काही पीक विमा आहे तो त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते मार्च एप्रिलपर्यंत होऊन जातं आणि मेमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा पैसा येत असतो. पण सध्या आपलं जे काही शासन आहे ते शासन खूप काही तत्पर आहे शेतकऱ्यांच्या कामासाठी, शेतकऱ्यांसाठी जीव ओतून ते काम करते, म्हणून त्यांना वेळ मिळत नाही आहे आणि म्हणूनच हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे ते कॅल्क्युलेशन्स पेंडिंग आहेत आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जो काही यील्ड बेस झिरो दाखवते ते काही दिवसांनी, जास्तीत जास्त 15 दिवसांनी त्याचं कॅल्क्युलेशन होऊन शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तो पैसा मिळेल. प्रश्न परत एकदा रिपीट करतो तुमचा की मिड टर्मचा पीक विमा मिळाला तर मग यील्ड बेस मिळेल का? तर मिड टर्मचा जरी तुम्हाला मिळाला तर यील्ड बेसचा जो काही पीक विमा आहे तो देखील तुम्हाला नक्की मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. कितीही तुमच्या अकाउंटला यील्ड बेस दाखवत असेल झिरो तर ते स्टेटस चेंज होईल आणि तुमच्या अकाउंटला पैसे येतील. धन्यवाद.